बोलघेवड्या राजकारण्यांना चपराक. प्रभाग क्र. 5 मध्ये प्रभाकर चौधरी यांचा स्वखर्चातून विकास धडाका. चाळीसगाव प्रतिनिधी. राजकारणात आश्वासनांची खैरात करणारे अनेक असतात, मात्र प्रत्यक्ष संकटाच्या वेळी जनतेच्या पाठीशी उभा राहतो तोच खरा लोकनेता. प्रभाग क्रमांक 5 मध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला गटारींचा प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेली दुर्गंधी व रोगराई याने नागरिक त्रस्त झाले होते. अनेक लोकप्रतिनिधी फक्त फायली फिरवण्यात आणि फोटो काढण्यात मग्न असताना प्रभाकर चौधरी यांनी मात्र कोणाचीही वाट न पाहता स्वखर्चाने काम पूर्ण करून राजकारण नको, समाजकारण हवे हा आदर्श घालून दिला आहे. नेमका प्रश्न काय होता? प्रभाग क्रमांक 5 मधील गटारी गेल्या अनेक वर्षांपासून जाम झाल्या होत्या. वारंवार तक्रारी करूनही प्रशासकीय पातळीवर फक्त कागदी घोडे नाचवले जात होते. साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती आणि डेंग्यू मलेरियासारख्या आजारांची भीती वाढली होती. नागरिक संताप व्यक्त करत होते, पण केवळ भाषणे ठोकण्यापलीकडे काहीही होत नव्हते. प्रभाकर चौधरी यांचा ॲक्शन प्लॅन. जनतेचा हा त्रास पाहून प्रभाकर चौधरी यांनी शासकीय निधीची किंवा प्रशासकीय मंजुरीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर उपलब्ध केले, हायड्रोलिक मोटर बसवली आणि तातडीने जाम झालेल्या गटारी उपसण्याचे काम हाती घेतले. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता पदरमोड करून त्यांनी हा परिसर स्वच्छ करून दाखवला. रुपालीताई चौधरी आणि संभाअप्पा जाधव यांची भक्कम साथ. या मोहिमेत त्यांना नगरसेविका सौ रुपालीताई प्रभाकर चौधरी आणि नगरसेवक संभाअप्पा जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या टीमने दिखावा नको, निकाल हवा या जिद्दीने काम केले. गल्लीत येऊन फक्त भाषणे करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून या टीमने प्रत्यक्ष कामातून उत्तर दिले आहे. जनतेचा कौल, आम्हाला कामाचा माणूस हवा. प्रभागातील नागरिकांनी या कृतीचे जोरदार स्वागत केले आहे. इतिहास गप्प बसणाऱ्यांना विसरतो, पण संकटात धावून येणाऱ्यांची नोंद घेतो, अशा भावना रहिवाशांनी व्यक्त केल्या. प्रभाकर चौधरी यांच्या या ठोस कृतीमुळे प्रभाग क्रमांक 5 मध्ये त्यांची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे. प्रभागातील जनतेचे आरोग्य धोक्यात असताना मी शांत बसू शकत नव्हतो. फायली आणि प्रशासकीय प्रक्रिया होत राहतील, पण आज नागरिकांना दिलासा मिळणे महत्त्वाचे होते, म्हणूनच हे काम हाती घेतले.